प्रसार माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा। भारतीय जनता पार्टी नवी मुंबई व महिला बचत गट यांच्या वतीने नागपंचमी उत्सवाचे आयोजन नेरूळ सेक्टर 14 ठिकाणी करण्यात आले होते। नागपंचमी निमित्त महिलांसाठी पारंपरिक खेळ, फेर, फुगडी, पारंपरिक नृत्य इत्यादी खेळांचे आयोजन करण्यात आले होते। या विभागाच्या माजी नगरसेविका सुजाता पाटील, माजी नगरसेविका जयश्री ठाकूर तसेच माजी नगरसेवक सूरज पाटील, महामंत्री भारतीय जनता पार्टी नवी मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली नागपंचमी हा उत्सव पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येने महिला या उत्सवामध्ये सहभागी झाल्या होत्या। भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आज आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब आणि भावी आमदार संदीपजी नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे सर्वांचेच प्रेरणास्थान सूरजजी पाटील साहेब, माजी नगरसेवक आणि भाजपाचे महामंत्री यांच्या माध्यमातून नेहमीच महिलांसाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जाते। आम्ही दोघीही नगरसेविका म्हणजे मी सुजाता पाटील आणि जयश्री ठाकूर मॅडम या आम्ही नेहमीच असे विविध कार्यक्रम घेतो आणि त्याच्या माध्यमातून महिलांना प्रोत्साहन देत असतो की वेगवेगळे खेळ जे पारंपरिक आपल्या पद्धती आहेत त्यांचं जपवणूक करायचं। नागपंचमीचा हा कार्यक्रम गेल्या 14 वर्ष अविरत आम्ही साजरा करतो। या कार्यक्रमाच्या माध्यमातून म्हणजे आता जे दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या ठिकाणी नागपंचमीचा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। आज श्रावण महिन्यातला हा पहिलाच सण आहे आणि या श्रावणात जेव्हा पूर्ण सृष्टी एक नवीन रूप घेऊन ताजीतवानी होऊन नवीन आपल्याला ऊर्जा देत असते, अशा ह्या ऊर्जेच्या म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी मध्ये आपण कुठेतरी जेवढं माणसांमध्ये म्हणजे देऊ शकतो तसंच हे प्राणी मित्रांवर प्रेम करा आणि त्यांच्यामधला देव शोधून त्यांचं संरक्षण करा, पर्यावरणपूरक आयुष्य जगा हा संदेश याच्यातून देतो। आज श्रावण महिन्यातला पहिला कार्यक्रम नागपंचमी। ह्या नागपंचमीच्या कार्यक्रम करण्याचा हेतू एकच, सूरज पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली होतो। सगळ्या महिलांनी आपलं संसारिक जीवन कुठेतरी बाजूला ठेवून एका दिवसासाठी का होईना त्या भावाची ओवाळणी आज या महिलांना भेटते की संसाराच्या रगाड्यातून आपण एक दिवस आपल्यासाठी साजरा करू आणि त्याच्या निमित्ताने हा सोहळा साजरा करत असतो। आम्ही हेतू एवढाच असतो की कुठेतरी महिलांना एक प्लॅटफॉर्म मिळावा आपल्या कला सादर करण्यासाठी आणि सगळ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथे या प्रभागात राहणाऱ्या महिला सगळ्या एकजुटीने आणि एकमताने या कार्यक्रमात सहभागी होतात। या सगळ्या महिलांना मी नागपंचमीच्या सगळ्यांना शुभेच्छा देते।